अमरावती लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले आहे। 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभेला मतदानाला सुरुवात होणार आहे आणि आपण जर बघितलं तर उमेदवार आता ग्रामीण भागावर जोर देत आहे। ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रचार करताना आपल्याला पाहायला मी सध्या आहे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचार रॅलीमध्ये। ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर नवनीत राणा यांना प्रचंड जे प्रतिसाद आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती। आपल्यासोबत नवनीत राणा ग्रामीण भागामध्ये फिरताय, खूप प्रतिसाद मिळतोय, खूप आनंद आहे सगळ्यांना लोकांना, कारण की ज्या पद्धतीने मोदीजींनी काल सभेमध्ये जे प्रचार सभा होती अमरावती आणि वर्ध्याची, आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आमचे जिल्ह्याचे विकासाबद्दल आणि ऑरेंज संत्रे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्ह्यात होते, त्याच्यासाठी आपण काय कशा पद्धतीने कंपनी आणणार आहे, काय करणार आहे, शेतकऱ्यांसाठी आपण कशी मदत करणार आहे, प्रत्येक महिला त्यांना त्यांच्या अधिकाराचं घर भेटलं पाहिजे, त्याकरिता सगळ्यांना घरी घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगा आणि 100% मतदान करा या पद्धतीने। आणि जे उत्साह काल वर्ध्याची सभेमध्ये सगळे जनतेचा होता, अमरावती आणि वर्ध्याचा, तिथून स्पष्ट दिसत होता की हर घर में सिर्फ एक ही नाम, वो हमारे मोदी जी का। तुमचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार म्हणतात की माझ्यासमोर कोणी प्रतिस्पर्धीच नाहीये म्हणून। हां, खूप चांगलं आहे। दिवसात स्वप्न पाहणे खूप सोपं आहे। मला असं वाटतं की या देशाची इलेक्शन आहे, हा काही नगरपंचायत आणि कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स नाही आहे आणि विधानसभेची नाही आहे। देशावर 2024 मध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनतील आणि त्याकरिता त्यांच्याच पक्षाच्या सिंबलवर निवडून गेलेला व्यक्ती जर त्या पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंट केला तेव्हा कुठे जाऊन जिल्ह्याचा विकास होईल, कारण देशामध्ये आणि त्या पदावर दुसरा कोणताही कॉम्पिटिटर नाही। त्यांना काय वाटते राहुल गांधी प्राईम मिनिस्टर बनणार आहे, प्राईम मिनिस्टर तर मोदीजी बनणार आहे आणि मोदीजींचंच कॅन्डिडेट अमरावतीतून निवडून गेला तर अमरावतीचा विकास झपाट्याने जे आम्ही विजन घेऊन बसलो आहे, नागपूर ते अमरावती आमची मेट्रो आली पाहिजे, टेक्सटाईल पार्कमध्ये 2 ते 3 लाख मुलं रोजगारवर लागले पाहिजे, प्रत्येक महिलांना ज्यांना गरजू महिला आहे त्यांना घरकुल भेटलं पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांचे शेतमजदूरांचं येणारे भविष्यामध्ये त्यांचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे। अमरावतीमध्ये ज्या महिला अंबानगरीचे नावाने अंबानगरी आमची अमरावती ओळखली जाते, एक बाहेरच्या टीन टप्पर येऊन त्या जिल्ह्याची सूनला खालची पातळीवर बोलते, तर पहिलेही अमरावती जिल्ह्याने त्यांना दाखवून दिलेला की त्यांना एक उद्धव ठाकरेची सेनेला उमेदवार सापडला नाही म्हणून त्यांना त्यांच्या महाआघाडीचे दुसरे पक्षाला सीट द्यावी लागली, जे 5 टर्म त्यांनी रिप्रेझेंट केला। त्याच्यापेक्षा जास्त कोणती लायकी त्यांना दाखवणार आहे। पण 26 तारखेला अंबानगरीमध्ये येऊन अंबानगरीची सुनीवर जे बोलताय त्यांना उत्तर चांगल्या पद्धतीने येणारे 26 तारखेला आमच्या अमरावतीची महिला त्यांना उत्तर देतील। या होत्या नवनीत राणा ज्यांनी सडेतोड उत्तर संजय राऊत यांना दिलेले आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।